प्लॅन ऑफ ट्रीटमेंट एखाद्या पॅनक्रियाटायटिससाठी तुमचं कसं असतो, काय म्हणून ट्रीटमेंट करतात, काय महत्वाच्या गोष्टी असतात ट्रीटमेंट? आता ह्या परत अॅक्यूट आणि क्रॉनिक ह्या दोन फरक झाला. आता इफ यू टॉक अबाउट ओनली अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस तर त्याच्यामध्ये परत सिव्हिरिटी बघायला लागते. माइल्ड पॅनक्रियाटायटिस असेल तर आपल्याला बेसिकली सपोर्टिव्ह ट्रीटमेंट द्यायला लागते. पहिली गोष्ट आपण म्हणतो की गिव्ह रेस्ट टू द पॅनक्रियास. आता तुम्ही तोंडात काही घातलं किंवा पोटात काही घातलं तर त्यांच्यामुळे पॅनक्रियाटिक ज्यूस तयार व्हायला चालना मिळते आणि पॅनक्रियाटिक ज्यूस बाहेर यायचा प्रयत्न करतो. आता म्हटलं तसं त्या पॅनक्रियाच्या तोंडाशी ब्लॉक असल्यामुळे ते पॅनक्रियाटिक ज्यूस बाहेर येत नाहीये आणि मग तो वारंवार पॅनक्रियाटिस अटॅक वाढत राहतो. सोपी गोष्ट काय की आपल्याला पॅनक्रियासला रेस्ट द्यायची. म्हणजे काय करायचं तर पेशंटचं खाणं पिणं बंद करून टाकायचं. कारण पहिले 24 तास आम्ही पेशंटला पूर्ण NBM ठेवतो, म्हणजे नील बाय माउथ. पेशंटने काहीच खायचं नसतं, त्यासाठी पेशंटला सलाईन चालू ठेवायला लागतं. समजा माइल्ड अटॅक असेल तर तेवढ्या याच्यानं पॅनक्रियास हळूहळू रिकव्हर होतं, तो जो ब्लॉक काही निघून जातो आणि पॅनक्रियाटिक ज्यूस तयार व्हायला लागतो. ते आपल्याला कसं कळतं की पहिली गोष्ट पेशंटला भूक लागते. पेशंटला भूक लागते, मग त्याला थोडंसं पाणी दिलं त्याला त्रास होत नाही. आपण प्रोग्रेसिव्हली ते खाणं वाढवू शकतो. समजा सिव्हिरिटी जास्ती असेल तर त्याच्याबरोबर आपण हे देतो, PPI म्हणतात त्याला, म्हणजे ऍसिड कमी करणाऱ्या गोष्टी देतो. आणि दुसरी गोष्ट अनाल्जेसिक. अनाल्जेसिक दोन टाईपचे असतात. एक तर आपण स्मूथ मसल रिलॅक्स, त्याला बस्कोपॅन सारखं एक इंजेक्शन असतं ज्यांनी तो जो रस्ता बंद झालाय तो उघडायला मदत होते. उघडला तर तो पॅनक्रियाटिक ज्यूस बाहेर पडायला लागेल आणि ही जी प्रोसेस आहे ती अजून लवकर होऊ शकेल आणि रिकव्हरी लवकर होईल. त्याच्याबरोबर कधी कधी पेशंटला अनाल्जेसिक पण लागतात, पेनकिलर, नॉर्मल पेनकिलर. जनरली माइल्ड अटॅक असेल तर तसा अँटीबायोटिकचा काही रोल नाही, कारण गरज नसते. पण जर सिव्हिरिटी वाढली तर आधी सांगितल्याप्रमाणे त्यातनं काही दुसरे कॉम्प्लिकेशन होऊ नयेत म्हणून आपण पेशंटला अँटीबायोटिक चालू करतो. डेफिनेटली. पॅनक्रियाटायटिसच्या पेशंटमध्ये एखादा जर पोट दुखणं झालं, प्रत्येक पेशंटला तुम्ही वॉर्डमध्ये घेतो सर, पण पॅनक्रियाटायटिस पेशंटमध्ये आयसीयूची गरज का बरं लागते? कारण एखाद्या पोट दुखण्यासाठी आयसीयू मध्ये गेलं तर पूर्ण रिलेटिव्ह वगैरे सगळेजण घाबरून जातात, तर आयसीयूची का बरं गरज असते? आधी सांगितल्यामुळे जर पॅनक्रियाटायटिस सिव्हिरिटी जास्ती असेल तर तो जो इन्फ्लमेटरी मार्कर्स असतात ते रक्तात जातात आणि हळूहळू बाकीच्या सिस्टीम्सवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे पेशंटचा युरिन आउटपुट कमी होतं, कारण किडनीजला जो ब्लड सप्लाय जाणार असतो तो कमी व्हायला लागतो, किडनीचं कामकाज कमी व्हायला लागतं. दॅट इज काइंड ऑफ अ फर्स्ट साईन. युरिन आउटपुट ड्रॉप झाला याचा अर्थ पॅनक्रियाटायटिसची सिव्हिरिटी जास्त आहे. मग आपल्याला मॉनिटर करायला लागतं. तर तुम्ही जर बसाबस सलाईन देत बसलात तर त्याच्यामुळे लंग्सवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला मेजर करायला लागतं की ऍक्च्युअली माणसाला युरिन किती होते आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला सलाईन किती द्यायचं ते ठरवायला लागतं. तर ते पहिलं झालं. दुसरी गोष्ट म्हटलं तसं अँटीबायोटिक आपल्याला वाढवायला लागतात. जर ह्याच्यामुळे इन्फ्लमेशनमुळे लंग्सवर परिणाम झाला तर कधी कधी पेशंटचं ऑक्सिजन सॅच्युरेशन ड्रॉप व्हायला लागतं. मग त्याला आपल्याला कधी कधी आर्टिफिशियल ऑक्सिजन द्यायला लागतो. जर सिव्हिरिटी वाढायला लागली तर कधी कधी पेशंटला आर्टिफिशियल व्हेंटिलेशनही द्यायला लागू शकतं, व्हेंटिलेटर म्हणतात त्याला. तर अशा 2-3 ठिकाणी आपल्याला आयसीयूची गरज पडते. कधी कधी किडनीचं कामकाज एवढं कमी होतं की पेशंटला डायलिसिस करायची पण वेळ येऊ शकते. मी युजली काय सांगतो की हा एक सिंह आहे आपल्या पोटामध्ये, जागी झाले, आपण छेडलेले, अल्कोहोल वगैरे घेऊन छेडलेले, तो तांडव घालतोय. आपण बाहेर बसून त्याला आपण बघणे शांत होण्यासाठी, आणि त्याची तांडवामुळे बाकीच्या ऑर्गनवरती इम्पॅक्ट होत असेल तर आयसीयू मध्ये आपल्याला प्रत्येक घंट्याला मॉनिटर करून जे जे गरजेचं पडतं ते देऊन बाकीच्या ऑर्गनवरती, कारण तांडव तर कोणत्याच गोष्टीने थांबणार नाही. दुर्दैवाने आपल्याला पॅनक्रियाटायटिस सेटल करण्यासारखं कुठलं ऑप्शन नाही आपल्याजवळ. तर त्याच्या तांडवामुळे बाकीच्या ऑर्गनवरती डॅमेज होऊन आपल्या जीवावरती हानी होऊ नये म्हणून आयसीयू मध्ये ठेवणं आणि प्रत्येक मॉनिटर मॉनिटरिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि जे जे सपोर्टिव्ह लागतं ते मॅक्सिमम सपोर्ट देणं, जेणेकरून पेशंटला अदर ऑर्गन डॅमेज होणे. कारण पॅनक्रियाटायटिस झालं तर 95 किंवा 98% मध्ये बरं होणारच आहे, पण ते होत असताना बाकीच्या ऑर्गनला डॅमेज झालं तर ते रिकव्हर होणं डिफिकल्ट जाते. त्यासाठी म्हणून आपण ठेवतो म्हणून सांगत. आणि म्हटलं तसं की त्यातनं अक्षरशः मॉर्टॅलिटी पण आहे, जाऊ शकतो पेशंट. सिव्हिअर पॅनक्रियाटायटिस मध्ये इनफॅक्ट 10 to 15% पर्यंत लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन येऊ शकतात. आपण रुटीनली सगळ्यांना सांगतो.